एक एक अपडेट फक्त घेऊयात. अंकित प्रभू, सुनील प्रभू यांचा मुलगा विजयी झालेला आहे त्याच्या मतदारसंघातनं. ही अपडेट आपण पाहणार आहोत. अजित पवार गटाला म्हणजे नवाब मलिकांचा मुद्दा कसा गाजला होता, त्याच्यामुळे एकत्र तुम्ही येऊ नाही शकलात मुंबईत. असं वाटलं होतं की किमान त्या भागात तरी नवाब मलिकांच्या नेतृत्वाखाली चांगला परफॉर्मन्स करेल राष्ट्रवादी, पण असं दिसत नाही आहे. निश्चित आपण म्हणतात त्याच्यात तथ्य आहे. नवाबबाईंच्या नेतृत्वाखाली आम्ही 54 जागा उभ्या केल्या आणि 2 अपक्षांना पाठिंबाही दिला. किंवा आमची किमान 2 आकडी संख्येत आपण जाऊ अशी अपेक्षा होती. मला त्यात माहिती सगळ्या मतदारसंघांची मिळालेली नाही, परंतु काही ठिकाणी अजून मतमोजणी सुरू व्हायची असं म्हणतात. त्या प्रभागांमध्ये, त्या वॉर्डांमध्ये अजून कुर्ला चेंबूरमधल्या 2 प्रभागात व्हायचे. चेंबूर आहे, वरळी आहे, त्यामुळे अजूनही अपेक्षा आम्ही बाळगून आहोत. त्यामुळे कुठेतरी खातं उघडण्यात यश मिळेल अशीच अपेक्षा आहे. बरं, अनेकडे जाऊयात. अनेक काँग्रेसचा मुंबईत एवढा वाईट परफॉर्मन्स असण्याचं कारण काय वाटतं? मला असं वाटतं काँग्रेसनी खरं तर वंचित सोबत आघाडी केली, ही रणनीतिकदृष्ट्या अतिशय योग्य गोष्ट केली. परंतु काँग्रेसचे म्हणजे मोठे स्टार कॅम्पेनर पालिकेत आले नाहीत. उदाहरण घ्यायचं झालं तर म्हणजे राहुल गांधी, प्रियंका गांधींनी मुंबई महापालिकेत यायची अपेक्षा नव्हती, पण राष्ट्रीय स्तरावरचं कोणी आलं नाही, राज्य स्तरावरचे कोणी नेते आले नाही. एकही जाहीर सभा नाही झाली काँग्रेसच्या कुठल्याही मोठ्या नेत्याची. नाही, त्याच्याबाबत ते म्हणू शकतील की कदाचित त्यांच्यात धनशक्ती कमी असेल आणि म्हणून त्यांनी घेऊ शकले नसतील. पण राज्याचे नेतेही मुंबईमध्ये फिरकले नाहीत आणि त्याचा परिणाम असा झाला की मुंबईतलं जे पोलरायझेशन झालं हे ठाकरे बंधू विरुद्ध भाजपा आणि सेना महायुती यांच्यात झालं. आणि जो मुस्लिम मतदार आहे, जिथे जिथे तो खूप मोठ्या संख्येने, तिथे त्यांनी MIMला निवडून दिलं. जिथे त्यांची संख्या आहे कमी आहे, तिथे त्यांनी काँग्रेसला मतदान करण्याच्या ऐवजी शिवसेना उभाट्याला मतदान केलं. आणि त्याच्यामुळे काँग्रेस ना घर का ना घाटका अशी अवस्था राहिली. पण तरी देखील काँग्रेसला लाँग टर्मसाठी मी काही अजून रूल आउट करत नाही आहे, पण याच्यापेक्षा चांगला परफॉर्मन्स काँग्रेसकडनं अपेक्षित होता. खास करून वंचितसोबत त्यांनी अलायन्स हा चांगला, अतिशय योग्य निर्णय त्यांचा असला तरी. आपल्यासोबत समीर गुरव जोडले गेले आहेत, भाजपचे प्रवक्ते. समीरजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? ठीक आहे, त्यांच्याशी संपर्क आपला तुटला आहे. थोड्याच वेळात आपण त्यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधू. पण जे आत्ता ॲनालिसिस आनयने सांगितलं त्याबद्दल मला तुम्हाला दोघांनाही विचारायचं आहे की जिथे आवश्यकता होती तिकडे काँग्रेसची मतं उबाठाकडे ट्रान्सफर झाली. उबाठाचा उमेदवार विजयी होतोय तर, पण उबाठाची मतं तुमच्याकडे ना मागच्या वेळेला ट्रान्सफर झाली होती ना आत्ताही असं काही आपापसात ठरवून काही करण्याचा प्रयत्न झाला, म्हणून हे अपयश. एक गोष्ट स्पष्ट सांगायची आहे की मतदार कुठचाही असो, कुठच्याही जातीचा किंवा धर्माचा किंवा भाषेचा असो, ती कुठच्याही एका राजकीय पक्षाची मोनोपोली नसते. हे कृपया आपण लक्षात ठेवूया. आणि ते जर लक्षात ठेवलं तर मग बाकीच्या गोष्टींची उत्तरं आपल्याला सहजतेने मिळतात. मला असं वाटतं की काँग्रेस ही निवडणूक पूर्णपणे विचारधारेवरती लढली. आमच्या दृष्टीने ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती, ज्या पद्धतीने पैशाचा महापूर नाही महाप्रलय आलेला हो, आणि त्या महाप्रलयाच्या म्हणजे परिस्थितीला सामोरं जाऊन, म्हणजे अगोदर आत्ता ज्या नगरपरिषद नगरपालिकाच्या निवडणुका झाल्या त्याच्यातसुद्धा काँग्रेसचे जवळजवळ 1006 नगरसेवक निवडून आले, 41 नगराध्यक्ष निवडून आले आणि 75 ठिकाणी नगराध्यक्षपदी आमचा क्रमांक 2वर हे होता, उमेदवार होता. आणि जवळजवळ 2500 ठिकाणी 2500 ठिकाणी आमचे नगरसेवक पदाचे उमेदवार सेकंड नंबरवर होते. तर हीच परंपरा की नाही, विचारधारा आहे आपली आयडियोलॉजीवर. आणि तुम्ही एक गोष्ट बघितली असेल की मुंबईसारख्या शहराचा जर आपण विचार करायचा झाला, मुंबईचं प्रदूषण किती वाढलेलं आहे. म्हणजे तुम्ही कुठच्याही जाती, धर्म, भाषा, पंथाचे किंवा राजकीय पक्षाचे असो, तुमच्या डायरेक्टली फुफ्फुसांवरती हा आघात आहे, लोक मरत आहेत. तर अशा वेळेस काँग्रेस पक्षाने सर्वप्रथम आरोग्याचा, शुद्ध हवेचा जाहीरनामा काढला. त्यामुळे महानगरपालिकांच्या निवडणुका ज्या असतात ह्या धार्मिक किंवा जातीय ध्रुवीकरणाच्या माध्यमातून न करता लोकांचे जे जगण्याचे प्रश्न आहेत. पण भाषिक ध्रुवीकरण झालं ना मुंबई? नाही, ते काँग्रेसनं नाही केलं ना. त्यामुळे काँग्रेसने बघा तुम्ही, आम्ही हवेचा जाहीरनामा काढला, नंतर शिक्षणाबद्दल आम्ही जाहीरनामा काढला, आणि नंतर विजेच्या बाबतीत आपण बघितलं असेल घरांचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहे, पागडी सिस्टीममध्ये राहणाऱ्या लोकांचा आहे. त्यामुळे ही जी महानगरपालिका ज्या मूल्यांवरती लढली पाहिजे त्या मूल्यांवरती आम्ही लढलो. आणि त्या पद्धतीने मला असं वाटतं की बघा ना, आज एवढं सगळं असूनसुद्धा पूर्ण महाराष्ट्रामध्ये क्रमांक 3चा पक्ष झालेला आहे काँग्रेस. त्यामुळे आम्ही स्टेडीली याच्यामध्ये पुढे चाललेलो आहोत आणि मला खात्री आहे की 2029 पर्यंत काँग्रेस चित्र बदलेल खूप मोठ्या प्रमाणात. बरं, आपण ताईंची प्रतिक्रिया घेऊया.